नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. विद्यार्थ्यांचं हित हीच प्रथम प्राथमिकता. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. गेस्ट पेपरच्या आडून प्रश्नपत्रिका बाहेर आल्या. CBI या प्रकरणाच्या मुळाशी जाणार, प्रधान यांच्याकडून स्पष्ट. नीट पेपर फुटी प्रकरणात जुन्नरच्या युवकाला अटक केल्याची चर्चा. पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांना काहीच माहिती नसल्याची ओमकार शिगोटेची माहिती. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावरून नवा वाद. खासदार प्रणिती शिंदेंची बदनामी आणि महिलांचा अपमान करण्याचा त्यांच्यावर आरोप. 7 दिवसात जाहीर माफी मागून माध्यमांसमोर स्पष्टीकरण देण्याची मागणी. महाराष्ट्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे 10,000 कोटी रुपये वितरित केले जाणार. 5 लाख लोकांना स्वतःच्या हक्काचं घर मिळणार. जयकुमार गोरेंचं वक्तव्य. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली ऑनलाईन पद्धतीनं. मात्र बैठकीला आलेल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या चालूच ठेवून चालक आतमध्ये बसल्याचं चित्र. बुलढाण्यात मॉडेल डिग्री कॉलेजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमस्थळीच 40 ते 50 गाड्यांचा ताफा. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या उपस्थितीतच पंतप्रधानांच्या आवाहनाला हरताळ. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत ओमकार हत्तीचा पुन्हा धुडगूस. हत्तीनं पुन्हा एकदा वाहनांची केली तोडफोड. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. बीडच्या वैतागवाडी येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या. कांद्याला भाव नाही, कर्ज फेडायचं कसं? आर्थिक विवंचनातून उचललं टोकाचं पाऊल. भंडाऱ्याच्या सानगडी येथे शेतात बिबट्याचे 2 बछडे आढळले. वनविभागाच्या पथकानं पिल्लं ताब्यात घेऊन केलं संगोपन. वनविभागानं घडवलं ताटातूट झालेल्या बछड्यांचं आईसोबत पुनर्मिलन. छत्रपती संभाजीनगरच्या नागपूर मुंबई महामार्गावर भीषण अपघात. डीजेच्या टेम्पोला भरधाव आयशरची पाठीमागून धडक. धडकेत 2 जणांचा मृत्यू. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.